नमस्कार. आज आपण एका अशा उद्योगाची गोष्ट पाहणार आहोत जो आत्तापर्यंत शांत होता, पण आता आता वेगाने जागा होतोय. भारताचा वैद्यकीय उपकरण म्हणजेच मेडिकल डिव्हाइस उद्योग. आपल्याकडे एक तपशीलवार अहवाल आहे जो सांगतो की 2030 पर्यंत हा उद्योग जवळपास 5 पटीने वाढवण्याचं एक मोठं ध्येय सरकारने ठेवलंय. पण हे एक वास्तववादी स्वप्न आहे की केवळ एक चांगली मार्केटिंग योजना? या अहवालातील आकडे आणि माहिती आपल्याला याचं उत्तर शोधायला मदत करतील. चला तर मग याचा सखोल आढावा घेऊया. जेव्हा आपण मेडिकल डिव्हाइस म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तर फक्त हॉस्पिटलमधली मोठी MRI किंवा CT स्कॅन मशीन येतात, पण या शब्दाची व्याप्ती त्याहून खूप मोठी आहे, नाही का? हो, नक्कीच. गंमत म्हणजे एका साध्या बँडेजपासून ते हृदयाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टेंटपर्यंत आणि अगदी रोबोटिक सर्जरी करणाऱ्या सिस्टमपर्यंत सगळं काही वैद्यकीय उपकरणांमध्येच येतं. आणि भारतात या सर्वांवर नियंत्रण ठेवणारी एकच संस्था आहे, CDSCO, म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर ही मेडिकल उपकरणांसाठी भारताची FDA आहे, जी नियम ठरवते आणि त्यांचं पालन होतंय की नाही हे पाहते. ठीक आहे. म्हणजे सुईपासून रोबोटपर्यंत सगळं एकाच छताखाली येतं. तर मग आता आकड्यांवर येऊया, कारण या अहवालातले आकडेच या कथेचा खरा केंद्रबिंदू आहेत. सध्या या बाजाराचा आकार नेमका किती आहे? आर्थिक वर्ष 2024चे आकडे बघितले ना, तर भारतीय मेडिकल डिव्हाइस बाजाराचं मूल्य आहे सुमारे 94,000 कोटी रुपये ते 1,02,000 कोटी रुपयांच्या घरात. वाव. डॉलर्समध्ये बोलायचं झाल्यास साधारण 11 ते 12 अब्ज डॉलर्स. 11-12 अब्ज डॉलर्स. जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत हे किती आहे? आपण कुठे उभे आहोत? सध्या जागतिक बाजारपेठेत आपला वाटा खूपच कमी आहे, फक्त 1.6%च्या आसपास. फक्त 1.6%. हो, पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. अहवालानुसार 2030 पर्यंत हा उद्योग 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 1 मिनिट. 11 अब्ज डॉलर्सवरून थेट 50 अब्ज डॉलर्स. म्हणजे पुढच्या फक्त 6-7 वर्षात जवळपास 5 पट वाढ. हे ध्येय थोडं अवास्तव वाटत नाही का? इतकी मोठी उडी खरोखरच शक्य आहे का? प्रश्न अगदी योग्य आहे, पण यामागे गणित आहे. अहवालानुसार या उद्योगाची वार्षिक चक्रवाढ वाढ म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, CAGR. बरोबर. हो, CAGR, तो 15 ते 17% राहण्याचा अंदाज आहे. हे एखाद्या उतारावरून घरंगळत जाणाऱ्या बर्फाच्या गोळ्यासारखा आहे. तो जसा पुढे जातो तसा फक्त मोठा होत नाही, तर त्याचा मोठा होण्याचा वेगही वाढत जातो. अच्छा. दरवर्षी 15-17%ची वाढ ही याच प्रकारची आहे, ज्यामुळे पुढच्या काही वर्षात ही मोठी उडी शक्य दिसते. ओके. म्हणजे हे केवळ स्वप्न नाही, तर त्यामागे एक ठोस आर्थिक गणित आहे. पण या 11 अब्ज डॉलर्सच्या बाजारात नक्की विकलं काय जातं? याचे मुख्य भाग कोणते आहेत? या बाजाराचे 5 मुख्य भाग आहेत आणि यातला सर्वात मोठा भाग ऐकून आश्चर्य वाटेल. तो आहे इलेक्ट्रॉनिक उपकरणं, जसं की CT स्कॅन, MRI, एक्स-रे मशीन्स. या एकट्या भागाचा बाजारात तब्बल 56% वाटा आहे. 56%? म्हणजे अर्ध्याहून जास्त. हे खरंच अनपेक्षित आहे. मला वाटलं होतं की सिरिंज, ग्लोव्ज यांसारख्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचा वाटा जास्त असेल. याचा अर्थ काय होतो? आपली आरोग्य व्यवस्था हाय एंड डायग्नॉस्टिक्सवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे की या मशीन्स इतक्या महाग आहेत की त्यांचं मूल्य बाजारावर वर्चस्व गाजवतं? दोन्ही गोष्टी आहेत. एकीकडे चांगल्या निदानासाठी आधुनिक उपकरणांची मागणी वाढतीये आणि दुसरीकडे तुम्ही म्हणालात तसं एका MRI मशीनची किंमत लाखो सिरिंजच्या बरोबरीची असते. त्यामुळे मूल्यानुसार हा आकडा मोठा दिसतो. बरोबर. यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो डिस्पोजेबल आणि कन्झ्युमेबलचा, ज्याचा वाटा आहे 26.5%. त्यानंतर इन विट्रो डायग्नॉस्टिक्स म्हणजे लॅबमध्ये तपासणीसाठी वापरली जाणारी उपकरणं 8.1%, इम्प्लांट्स 7.1% आणि सर्जिकल उपकरणांचा वाटा आहे फक्त 2.3%. फक्त 2.3% सर्जिकल उपकरणांसाठी. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये दिसणारी कात्री, सुऱ्या या सगळ्या वस्तूंचा वाटा इतका कमी आहे. हो, आणि ह्या सगळ्या उपकरणांचं वर्गीकरण धोक्याच्या पातळीनुसार केलं जातं, हेही महत्त्वाचं आहे. क्लास A म्हणजे सर्वात कमी धोका, जसं की बँडेज, तर क्लास D म्हणजे सर्वात जास्त धोका, जसं की कोरोनरी स्टेंट. या वर्गीकरणामुळेच ठरतं की कोणत्या उपकरणासाठी किती कडक नियम आणि चाचण्यांची गरज आहे. समजलं. तर मग या प्रचंड वाढीच्या मागे नेमकं कोणतं इंजिन आहे? अशी कोणती धोरणं आहेत जी या उद्योगाला इतका वेग देत आहेत? अहवालात अनेक कारणं दिली आहेत,
पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक धोरण. या क्षेत्रात ऑटोमॅटिक रूटने 100% थेट परकीय गुंतवणुकीला म्हणजे FDIला परवानगी आहे. 100%. याचा अर्थ परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी फारशा परवानग्यांची गरज लागत नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येणं हे दुधारी तलवारीसारखं नाही का? म्हणजे या कंपन्या इथे फक्त जुळवणी म्हणजे असेंब्ली करत असतील आणि सर्वात महत्वाचे हायटेक घटक अजूनही बाहेरूनच आयात करत असतील, तर मग आपण पुन्हा त्याच आयात अवलंबित्वाच्या समस्येत अडकत नाही का? अगदी बरोबर. हा एक मोठा धोका आहे आणि म्हणूनच सरकार फक्त गुंतवणुकीवर अवलंबून नाही. याला जोडून दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे सरकारी योजना. यात PLI स्कीम आणि मेडिकल डिव्हाइस पार्क या 2 प्रमुख योजना आहेत. PLI स्कीम म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. याचा अर्थ सरकार मेड इन इंडियासाठी कंपन्यांना थेट पैसे देत आहे, बरोबर? अगदी सोप्या भाषेत तसंच. तुम्ही भारतात उत्पादन करा, विक्रीचं लक्ष्य गाठा आणि सरकार तुम्हाला त्यावर बोनस देईल. मेडिकल उपकरणांसाठी असलेल्या PLI योजनेसाठी 3,420 कोटींची तरतूद आहे. अच्छा. यामुळे कंपन्यांना केवळ जुळवणी करण्याऐवजी पूर्ण उत्पादन इथेच करणं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतं. आणि मेडिकल डिव्हाइस पार्क हे संकल्पना तर कंपन्यांसाठी प्लग अँड प्ले मॉडेलसारखे वाटते. म्हणजे तुम्हाला जागा, वीज, पाणी या सगळ्या मूलभूत गोष्टी तयार मिळतात. तुम्ही फक्त येऊन आपलं काम सुरू करायचं. एक्झॅक्टली. हेच या मागचं उद्दिष्ट आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या 4 राज्यांमध्ये असे पार्क उभारण्यासाठी सरकारने 400 कोटी रुपये दिले आहेत. ओके. या सगळ्याला आयुष्मान भारत सारख्या योजनांमुळे वाढलेली आरोग्य सेवेची मागणी आणि वाढत्या हॉस्पिटल्सची जोड मिळाली आहे. आणि या सर्वांना एकत्र गुंफणारी आहे राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण 2023, जिचं एकच स्पष्ट लक्ष्य आहे 2030 पर्यंत $50 अब्ज टप्पा गाठणं. बरोबर. देशांतर्गत बाजारपेठ तर वाढतीये, पण जागतिक स्तरावर आपली कामगिरी कशी आहे? आपण एक निर्यातदार म्हणून पुढे येत आहोत का? हो, आणि खूप वेगाने. अहवालानुसार 2019 ते 2025 या काळात निर्यातीत तब्बल 88% वाढ झाली आहे. ती पोचली आहे 31,120 कोटी, म्हणजे सुमारे $3.64 अब्ज पर्यंत. ही एक मोठी झेप आहे. आणि आपले मुख्य खरेदीदार कोण आहेत? आपण ही उपकरणं कोणाला विकतोय? यादीत अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन आणि सिंगापूर यांसारखे देश आहेत. अच्छा. आणि यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण फक्त विकसनशील देशांनाच नाही, तर अमेरिका आणि जर्मनीसारख्या विकसित देशांनाही निर्यात करतोय. हे महत्वाचं आहे. यावरून आपल्या उत्पादनांची क्वालिटी आणि विश्वासार्हता दिसून येते. हे उत्पादन भारतात नक्की कुठे केंद्रित झालं आहे? काही विशिष्ट शहरं किंवा राज्य आहेत का जी यात आघाडीवर आहेत? हो, अहवालात काही विशिष्ट उत्पादन क्लस्टर्सचा उल्लेख आहे. एक प्रकारचं प्रादेशिक विशेषीकरण दिसतं, जसं की गुजरात फार्मा उपकरणांसाठी, ओके, महाराष्ट्र सर्जिकल आणि इमेजिंग उपकरणांसाठी, तर कर्नाटक इम्प्लांट्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी ओळखलं जातं. म्हणजे प्रत्येक राज्याची स्वतःची एक ओळख निर्माण होताना दिसतीये. अगदी तसंच. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे धोरणं आहेत, उत्पादनासाठी क्लस्टर्स आहेत, पण हा उद्योग तंत्रज्ञानावर चालतो. मग भविष्यात या तंत्रज्ञानाची दिशा काय असेल? सगळीकडे AI आणि रोबोट्सच दिसणार आहेत का? तसंच काहीसं चित्र दिसतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि बिग डेटाचा वापर आता फक्त निदानापुरता मर्यादित नाहीये, तर रोगांचा अंदाज लावण्यासाठी आणि रुग्णांवर दूरस्थपणे नजर ठेवण्यासाठी म्हणजे रिमोट पेशंट मॉनिटरिंगसाठी केला जातोय. अहवालात दिल्लीच्या एम्समध्ये झालेल्या रोबोटिक सर्जरीचा आणि SSI मंत्रा नावाच्या मेड इन इंडिया रोबोटचा उल्लेख आहे. हे खूप मोठं पाऊल आहे. म्हणजे याचा अर्थ आता आपण फक्त तंत्रज्ञानाचे वापरकर्ते नाही, तर तंत्रज्ञान निर्मातेही बनत आहोत. हो, अगदी खरंय. यासोबतच स्मार्ट रिंग्स, ग्लुकोज मॉनिटर्स यांसारखी विअरेबल्स जी आरोग्यावर सतत लक्ष ठेवतात, ती खूप लोकप्रिय होत आहेत. नवीन स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी मेडिटेक मित्रसारखे प्लॅटफॉर्म तयार झाले आहेत. आणि इंटेरो हेल्थकेअरसारख्या कंपन्यांचे यशस्वी IPO हे दाखवतात की गुंतवणूकदारांचाही या क्षेत्रावर विश्वास वाढतोय. म्हणजे मोठे जागतिक खेळाडू आता भारतावर विश्वास ठेवून मोठी गुंतवणूक करत आहेत. ते फक्त बोलत नाहीयेत, तर प्रत्यक्ष पैसे लावत आहेत. हो, अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. जसं की मेड्रॉनिक कंपनी हैदराबादमध्ये $350 दशलक्ष गुंतवणूक करून एक मोठं R&D केंद्र उभारत आहे. $350 दशलक्ष? हो. सिमेन्स हेल्थिनियर्स बंगळुरूमध्ये
1300 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे आणि ओमरॉन हेल्थकेअर तामिळनाडूमध्ये उत्पादन सुरू करत आहे. यावरून जागतिक कंपन्यांचा या क्षेत्रावरील विश्वास स्पष्ट दिसतो. हे सगळं चित्र खूपच सकारात्मक आणि आशादायक वाटतंय. पण आपण मगाशी ज्या मुद्द्याला स्पर्श केला होता तो आयातीचा 70-75% अवलंबित्व, हे या सुंदर चित्रातलं एक मोठं काळं ठिपकं नाही का? असं वाटतंय की आपण एक सुंदर गाडी बनवली आहे, पण तिचा इंजिन अजूनही बाहेरूनच येतोय. तुमची उपमा अगदी अचूक आहे. हेच या क्षेत्रापुढचा सर्वात मोठं आव्हान आहे. उत्पादन वाढतंय, पण आजही हायटेक उपकरणं आणि त्यांचे सुटे भाग, विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स, मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात. बरोबर. याशिवाय नियमांचं पालन करण्याचा खर्च जास्त असल्यामुळे लहान कंपन्यांना त्रास होतो आणि स्टार्टअप्सना नवनवीन संशोधनासाठी म्हणजे R&Dसाठी पुरेसा निधी मिळणं अजूनही अवघड आहे. तर या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा? आपण पाहिलं की ही एक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे, सरकारचा मजबूत पाठिंबा आहे आणि 2030 पर्यंत $50 अब्ज एक स्पष्ट लक्ष्य आहे. पण त्याचवेळी आयातीवरचं अवलंबित्व हे एक मोठं आव्हान आहे. बरोबर. महत्वाचा बदल हा आहे की भारत फक्त एक मोठी बाजारपेठ न राहता एक जागतिक मेडटेक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी आयातीला पर्याय शोधणं, स्वदेशी नवनिर्मितीला चालना देणं आणि कार्डिओलॉजी व AI डायग्नॉस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे अहवालातील ती ओळ सगळं काही सांगून जाते. 1. सनराईज सेक्टर, जे जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. अगदी तसंच. जाता जाता एक विचार मनात येतोय. अहवालात आयातीवरील अवलंबित्व विशेषतः सेमीकंडक्टरसारख्या घटकांबद्दल स्पष्टपणे नमूद केलं आहे. भारत एक जागतिक उत्पादन केंद्र बनण्याचं ध्येय ठेवत असताना या महत्त्वाच्या क्षेत्रात खरी आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी केवळ अंतिम उत्पादनच नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत घटकांपासून ते अंतिम गुंतागुंतीच्या उपकरणांपर्यंत एक संपूर्ण इकोसिस्टम देशातच कशी उभी केली जाईल, हा या प्रवासातला सर्वात मोठा आणि निर्णायक प्रश्न असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.